अध्याय 15 श्री गणेशाय नम अंतरी स्वामी भक्ती जडता चारी पुरुषात येती हाता पाप ताप दैन्य वार्ता तेथे काही न उरेची सर्व कामना पुरवून अंती दाविती सुरभुवन जे नर करीती नामस्मरण ते मुक्त याच देही मंगळवेडे ग्रामात राहत असता श्री समर्थ ग्रामावासी जन समस्त वेडा म्हणती तयासी शीतोष्णाची भीती नसेची ज्यांच्या चित्ती सदा अरण्यात वसते एकांत स्थळी समर्थ परमेश्वर रूपी येते ऐसे ज्यांच्या वाटे चित्ती ते करिता स्वामी भक्ती जन हासते तया ते त्यावेळी मंगळवेड्यात बासाप्पा तेली राहत दारिद्र्य पिढीला बहुत दीनस्थिती तयाची तो एके दिनी फिरत फिरत सहज वना माझी जात तो देखील श्री समर्थ दिगंबर यतिराज कंठ कषय करून तियेवर केले शयन ऐसे नवल देखून लोटांगण घालीत असे अष्टभावे दाटोनी माता ठेवी श्रीचरणी म्हणे कृपा कटाक्ष करोनी दासाकडे पाहावे स्वामी चरणांचा स्पर्श होता ज्ञानी झाला तो तत्वता कर जोडून या स्तविता झाला बहुत प्रकारे पाहून या प्रेमळ भक्ती अंतरी संतोषले यती वरद हस्त ठेवी ती तत्काळ मस्तकी तयाते बासाप्याचे श्रीचरणी मन जडले ते पासोनी राहू लागला निशिदिनी स्वामी सनिग्ध आनंदे मग बासाप्याची कांता ऐकून या एसी वार्ता करीत असे ते आकांता म्हणे घर बुडाले बसाप्पा येता ग्रहासी दुष्टोत्तरे बोले त्यासे म्हणे सोडिले संसारासी वेड काय लागले परी बसाप्याचे चित्त स्वामी चरणी आसक्त जनापवाद न भीत नसे चाड कोणाची एके दिवशी अरण्यात बसाप्पा स्वामी सेवा करीत तव झाली असे रात घोरतम दाटले चित्त जडले श्रीचरणी भीती नसे काही मनी दोन प्रहर होता रजनी समर्थ उठवणी चालले पुढे जाता समर्थ बासापे मागे चालत प्रवेशले घोर अरण्यात क्रूर श्वापदे ओरडती परी बसाप्याचे चित्ती न वाटे काही भीती स्वामी चरणी जडली वृत्ती देहभान नसेची तो समर्थे केले नवल प्रकट झाले असंख्य व्याल भूभाग व्यापेला सकळ तेजे अग्नी समान पादस्पर्श सर्प झाला बसाप्पा भानावरी आला अपरिमित देखील सर्प समूह चौकडे वृक्ष शाखा अवलोकित तो सर्पमय दिसत मागे पुढे पाहता तो दिवस सर्पमय पाहून या एसी परी भयभीत झाला अंतरी तो तयासी मधुत्तरी समर्थ काय बोलले भिऊ नको या समयी जितुके पाहिजे तितुके गई न करी अनुमान काही दैव तुझे उदले एसी बोलता समर्थ बासाप्पा भय सोडून त्वरित करी घेऊन अंगवस्त्र टाकीत एका सर्पावरी गुंडाळोनी सर्प त्वरित सत्वर उचलोनी घेत तव सर्प झाले गुप्त तेजही नष्ट झाले तेथून या परतले सत्वर ग्रामा माझी आले बासाप्पा सहित बसले समर्थ एका देऊळी तेथे आपुले अंगवस्त्र बासाप्पा सोडोनी पाहत तव त्यात सुवर्ण दिसत सर्प गुप्त झाला ऐसे नवल देखुनी चकित झाला अंतकरणी माता ठेवी स्वामी चरणी प्रेमाश्रू नयनी वाहती तैसी बोलती यतीश्वर घरी जावे त्वा सत्वर सुखे करावा संसार दारा पुत्र पोशीजे असो तो बासाप्पे भक्त संसार सुख उपभोगित रात्रदिना श्री स्वामी समर्थ मंत्र जपे अत्यांतरे इथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संबंध सदा भक्त परिसत पंचोदश अध्याय गोढा श्री स्वामी चरणार्पण मस्तु श्री रस्तु शुभ भवतु अध्याय 16 श्री गणेशाय नम भक्तजना तारणार्थ यतिरूपे श्री दत्त भुवरी प्रकट होत अक्कलकोटी वास केला जे जे झाले त्यांचे भक्त त्यात श्रेष्ठ स्वामी सुत एकता त्यांचे चरित्र महादोष जातील प्रसिद्ध मुंबई शहरात हरिभाऊ नामे विख्यात आनंदे होते नांदत निर्वाह करीत नोकरीने कोकणाप्रती राजापूर तालुका इंदिया गाव सुंदर हरिभाऊ तेथील राहणारा जात मराठे तयाची ते खोत त्या गावचे होते संपन्न पूर्वीचे त्याच्या गावी तयांचे माता बंधू राहती मुंबईत तयांचे मित्र ब्राह्मण उपनाव पंडित ते करिता व्यापार त्यात तोटा आला तयसी एके समय पंडितांनी स्वामी कीर्ती ऐकली काने तेव्हा भाव धरोनी मनी मनवस केला स्वामी ते जरी 8 दिवसात मी होईल कर्जमुक्त तरी दर्शनात त्वरित अक्कलकोटी येईल हरिभाऊ आणि त्यांचे मित्र अफूचा व्यापार करिता त्यात आपणा नुकसान सत्य येईल असे वाटले त्यांनी काढली एक युक्ती बोलावून पंडिताप्रती सर्व वर्तमान त्या सांगती म्हणती काय करावे हे नुकसान भरावयाचे द्रव्य नाही आम्हापासी फिर्याद होता अब्रुसी बट्टा लागेला आमूचा तेव्हा पंडित बोलले मलाही कर्ज काही झाले निघेला माझे दिवाळी यात संशय असेना तुम्ही व्हावया कर्जमुक्ती याची करावी एक युक्ती तुमचा होनी मी मालक लिहून देतो पेढेवरी अपूचा भाव वाढला व्यापारात नफा झाला हे सांगावया पंडिताला मारवाडी आला आनंदे अक्कलकोटी स्वामी समर्थ सांप्रत काळी वास करीत त्यांचीच कृपा ही सत्य कर्जमुक्त झालो आम्ही गजानन हरिभाऊ पंडित त्रिवर्ग अक्कलकोटी जात समर्थांचे दर्शन घेत पूजा करीती भक्तीने तेव्हा समर्थे तयासी शिव राम मारुती ऐसी नामे दिदली त्रिवर्गाचे अनेक मंत्र दिधले पंडिता राम म्हटले गजानना शिवनाम दिधले मारुती हरिभाऊस म्हटले तिघे केले एक रूप मग समर्थे त्यावेळी त्रिवर्गाजवळ बोलावून तिघांचे 3 श्लोक दिधले मंत्र म्हणून ते एका श्लोक गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः
ऐसा मंत्र हरी भावते दिदला असे समर्थ तेव्हा तयाच्या आनंदाते पारावर नसेची. दुसरा मंत्र गजाननाला तये वेळी श्रेणी दिदला तेव्हा तयाच्या मनाला आनंद झाला बहुसाळ. श्लोक आकाशात पतित तोय यथा गच्छती सागरमय सर्व देव नमस्कार केशव प्रति गच्छती. संतोषले त्यांचे मन मग पंडिता जवळ घेऊन एक मंत्र उपदर्शन केले पावन तयाते. श्लोक इदमेव शिव इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिव. 300 रुपये तयाने आणले होते मुंबईहून त्याते काय करावे म्हणून विचारिले समर्थाते. ऐसा प्रश्न ऐकून समर्थ बोलले त्या लागून त्याच्या पादुका बनवून तेथे आणाव्या सत्वर. काही दिवस गेल्यावरली त्रिवर्ग एके अवसरी उभे राहून जोडल्या करी आज्ञा मागती जावया. आज्ञा मिळता तयासी आनंदी आले मुंबईसी. हरिभाऊच्या मानसी ध्यास लागला स्वामींचा. त्या आत्मलिंगा पादुका 14 दिवसापर्यंत देखा पायी वागवी भक्त सका दिलेला नाही कोणाते. हरिभाऊ एकेदिनी समर्थ सनिग्ध येऊनी दर्शन घेऊन श्रीचरणी मस्तक त्यांनी ठेविले. तो समर्थ त्या प्रती घेऊन या मांडीवरती वरद हस्त सत्वर गती मस्तकी त्यांचे ठेविला. म्हणती तू माझा सुत झालासी असता निश्चित परिधान करी भगवे वस संसार देई सोडून. मग छाती कफनी जोडी समर्थ तयासी दिदली ती घेऊन तयेवेळी परिधान केली सत्वर. आत्मलिंग पादुका सत्वरी देती हरिभाऊचे करी म्हणती जाऊनी सागर तीरी किल्ला बांधून राहावे. जाऊनी आता सत्वर लुटली आपला संसार लोभ मोह अनुमात चित्ती तुवान धरावा. आज्ञा ऐकून ऐसी आनंद झाला मानसी. सत्वर आले मुंबईची साधू वेश घेऊन. असो हरिभाऊने काय केले ब्राह्मणासी बोलाविले संकल्प करोनी ठेविले तुळशीपत्र घरावरी. हरिभाऊ घर लुटविता तारा नामे त्यांची कांता ते करी बहुत अकांत घेत उर बडवून. विणवी तसे जोडवणी कर अद्यापि स्वस्थ करा अंतर आपुला हा विचार सोडून द्यावा प्राणप्रिया. ऐसी तियेची उत्तरे ऐकून या स्वामी कुमरे समाधान बहुत प्रकारे करीतसे तियेचे. स्त्रियेच्या अंगावरी अलंकार तेही लुटविले समग्र तिये दिदले शुभ्र वस्त्र परिधान करावया. आत्मलिंग समर्थे स्वामी सुताते दिदले होते त्या पादुका स्वहस्ते मठा माझे थापिल्या. काठिम्यापुरात त्या समयी मठ स्थापिला असे पाही हरिभाऊ होऊनी गोसावी मठा माझी राहिले. येथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संबंध सदाभाविक भक्त परिसोतो षोडशोध्याय गोढा. श्री रस्तु शुभ भवतु. अध्याय 17. श्री गणेशाय नम. मागील अध्यायी कथा सुंदर प्रख्यात जे मुंबई शहर तेथे येऊन स्वामी कुमन मठ स्थापिती समर्थाचा. स्वामी नामाचे भजन त्यांच्या चरित्राचे कीर्तन त्याहून व्यवसाय अन्य स्वामी सुत नेनती. स्वामी सुताची जननी काकूबाई नामे करून तिने हे वृत्त ऐकून दुःख केले अनिवार्य. निज मातेचा शोक पाहून दुःखित झाले अंतकरण. तिये लागे सावरून धरिले सत्वर प्रेमाने. नाना प्रकारे स्वामी सुत मातेचे समाधान करीत मधुर शब्दे समजावित परमार्थ गोष्टी सांगून. यासी पिसाच्या बाधा झाली किंवा कोणी करणी केली यासी सोय पाहिजे पहिली पंचाक्षरी आणोनी. त्या समयी प्रख्यात थोर यशवंतराव भोसलेकर जयांचे देव मामलेदार सर्व लोक बोलती. ऐसा विचार करोनी पोटी दर्शन आल्या उठा उठी सांगितलेल्या सुताच्या गोष्टी मुळापासून सर्वही ऐकून या देव मामलेदार हसून देती उत्तर त्यासी पिसाच्या लागले थोर माझीनी दूर नोहेची. ऐसे उत्तर ऐकून दुःखित झाली अंतकरणी. मग ते स्वामी सुताची जननी अक्कलकोटी येत असे. असो इकडे स्वामी सुत मुंबई माझी वास्तव्य करीत. हिंदू पारसी स्वामी भक्त त्यांच्या उपदेशे जाहले. मठ होता काठिम्यापुरात तेथे जागा नव्हती प्रशस्त. मग दिली कांदेवाडीत जागा एका भक्तिनीने. तारा नामे त्यांची कांता तेही त्रास देत स्वामी सुता परी त्याच्या चित्तात दुःख खेद नसेची. प्रथम मुंबई शहरात शके 1792 फाल्गुन कृष्ण त्रयोदशीचा स्वामी जयंती केलीसे. कोणे एके समयासी नगरकर नाना जोशी सहज आले मुंबईसी. त्यांनी ऐकिले वर्तमान पाहुनी स्वामी सुता प्रति आनंदले नाना चित्ती. प्रेमानंदे चरण वंदिती स्तवन करीती तयांचे. स्वामी सुते तयासी लाविले स्वामी भक्तीसी. धन्य झाले नाना जोशी रंगले भजनी समर्थाच्या. पुढे जोशी बुवांनी स्वामींची पत्रिका करून ती अर्पाव्या श्रीचरणी अक्कलकोटी पातले. पत्रिका श्रीचरणी अर्पिली स्वामी मूर्ती आनंदली. समर्थे त्यांची आज्ञा केली नगारा वाजवा म्हणून. नगारा वाजविता जोशी हसू आले समर्थाशी. पाहुण्या स्वभक्ताशी परमानंद झाला. असो अक्कलकोट नगरात शके 1793 प्रथम स्वामी जयंती करीत स्वामी सुत आनंदे. छेली खेडे ग्रामात प्रथम स्वामी प्रकट होत. विजयसिंग नामे भक्त गोट्या खेळत त्या सवे. स्वामी सुत दिवसेंदिवस स्वामी भक्ती करी विशेष. जन लाविले भजनास कीर्तिध्वज उभारिला. मना माझी धरुनी कामना कोणी येती दर्शना. त्यासी समर्थ करीती आज्ञा सुताकडे जावयाची. स्वामी सुतही त्याप्रती मनातील खुण सांगते. ऐकून जन चकित होती वर्णिती ख्याती सुताची. एकदा सहज स्वामी सुत अक्कलकोटी दर्शना येत तेव्हा समर्थ राजवाड्यात राहिले होते आनंदे. स्वामी दर्शन घेतल्याविना तो न सेवी उदकान्न. ऐसे दिवस झाले तिनं निराहार राहिला.
मग राजवाड्यासमोर जाऊन आरंभिले प्रेमळ भजन, जे करून असे भरले पूर्ण एकिले आतून राणीने. सेवकासी म्हणे सत्वरी तुम्ही या जाऊनी अवसरी, त्या साधू ते मंदिरी प्रार्थोनी आणावे. पाहून या समर्थासी उल्हास सुताचे मानसी, धावून या वेंगेसी मेठी चरणी घातली. निज सुता ते पाहुनी आनंदले समर्थ मनी, कर फिरविला मुखावरुनी हस्ती धरुनी उठविले. अक्कलकोटी त्या अवसरी बहुत होते सेवे करी, परी समर्थांची प्रीती खरी स्वामी सुतावरी होती. स्वामी सुत रात्रंदिन समर्थांपुढे करीती भजना, पायी खडावा घालून प्रेम रंगे नाचती. एके दिवशी श्री समर्थ बैसले असता आनंदात, स्वामी सुत भजन करीत पायी खडावा घालोनी. एकांत समय साधोनी समर्थ सांगती तया कानी, आम्ही जातो निज धामी वारसा पुढे चालवावा. स्वामी वचन ऐकोनी स्वामी सुत निशब्द होई, कल्पना न साहे त्याचे स्वामी विन कैसे जीवन. वारंवार विनवी स्वामीचे ऐसे न करावे काही, मी अजन लेकरू तू माझी आई. स्वामी धरती हृदयाशी म्हणते आम्ही तव हृदयी, वास करून निश्चित चिंता न काही करावी. असो मग स्वामी सुत ते स्थळ सोडून त्वरित, नगराबाहेर येत मार्ग धरित मुंबईचा. स्वामी वचनी दुखावला अंतरी बहुत खिन्न झाला, परतोनी नाही आला जन्मवरी अक्कलकोटी. त्या दुःखी उत्तर उत्तर शिन झाला स्वामी सुत, दुःख करी दिवस रात्र चैन नसे क्षणभरी. तोची रोग लागला शेवटी आजारी पडला, ऐसा समाचार समजला अक्कलकोटी समर्थाते. स्वामी सुताची जननी राहतसे त्या स्थानी, तिने हे वर्तमान ऐकोनी विनविते समर्थाते. मग समर्थे त्या अवसरी मुंबईस पाठविले सेवे करी, म्हणती सुताते सत्वरी मज सनिग्ध आणावे. परी सुता त्या सांगती आला नाही अक्कलकोटी, विरह दुःख त्यांचे पोटी रात्रंदिन सतल असे. मग सांगती समर्थ त्याचे घालवणे पेटीत, घेऊन यावे त्वरित कोणीतरी जाऊनी. तथापि स्वामी सुत पाही अक्कलकोटी आला नाही, दिवसेंदिवस देही क्षीण होत चालला. शेवटी बोलले समर्थ आता जरी न हे सत्य, तरी तोप भरून यथार्थ ठेवली ती उडवकी. याचा अर्थ स्पष्ट होता तो समजला स्वामी सुता. परी तो आला अक्कलकोटा, जीवित परवा न केली. आजार वाढला विशेष श्रवण शुद्ध प्रतिपदेस, केला असे कैलास वास सर्व लोक हळहळती. अक्कलकोटी त्या दिनी समर्थ करीती विचित्र वाणे, बैसले स्नान करोनी परी गंधन लाविती. भोजनाते न उठीती धरणीवरी अंग टाकीती, कोणा संगे न बोलती रुदन करीती क्षणोक्षणी. इतक्या माझी सत्वर मुंबईहून आली तार, श्रुत झाला समाचार स्वामी सुत गत झाला. मग काकूबाईने सत्वर जवळी केले मुंबापूर, तेथे समजला समाचार गत पावला आत्मज. निज पुत्र मरण वार्ता ऐकुनी करीती अकांता, तो दुःखमय समय वर्णिता दुःख अंतरी होतसे. असो मग काकूबाई अक्कलकोटी लवलाही, परतुनी आल्या पाही बोलल्या काय समर्थाते. सुत आपला भक्त असोन अकाली पावला का मरण, मग स्मरती जे हे चरण त्यांचे तारण होय कैसे. समर्थ बोलले तियेसी उल्लंघेले आमुच्या आज्ञेसी, संधी सापडली काळासी ओढूनी बळेची मग नेला. धन्य धन्य स्वामी कुमार अवतरला बहुदधी दुस्तर, ख्याती झाली सर्वत्र कीर्ती अमर राहिली. येथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमंत, भाविक भक्त परिसत सप्तदश अध्याय गोढा. श्री भगवत चरणार्पण मस्तु. श्री रस्तु शुभ भवतु. अध्याय 18. श्री गणेशाय नमः. स्वामी सुताच्या गादीवरी कोण नेमावा अधिकारी, ऐसा प्रश्न सेवेकरी करीताती समर्थाते. तेव्हा बोलले समर्थ सेवेकरी असती सांप्रत, परी एकही मजला त्यात योग्य कोणी दिसेना. जेव्हा येईल आमुच्या मानसे त्या समयी मोर पाखरासे, अधिकारू नेमू गादीसी चिंता तुम्ही न करावी. मोर पंखारा समर्थ म्हणती वेळोवेळा, रात्रंदिन तोची चाळा मोठ्या मोठ्याने ओरडती. आमुच्या पारेची वीट जतन करावी नीट, वारंवार म्हणती समर्थ काकूबाई लागोनी. लपवून ठेविले वेटीसी ती दिली पाहिजे आम्हासी, याचा अर्थ कवनासी स्पष्ट काही कळेना. असो स्वामी सुताचा भ्रांता कोकणात राहत होता. स्वामी सुत मृत्यू पावता वर्तमान कळले त्या, तो केवळ अज्ञान दादा तयांचे अभिमान, त्यांचे शरीरी असमाधान कृश होत चालला. काकूबाईने तयासी आणविले आपणापासे, एके दिवशी समर्थाशी दादाप्रती दाखविले. समर्थ बोलले बाईसी 4 वेळा जेव घालयासी, आरोग्य होईल बाळासी चिंता मानसी करू नको. त्याप्रमाणे बाईकरिता झालासी झाली अयोग्यता. समर्थाची कृपा होता आता रोग कोठे राहील. केजवान मोगलाईत तेथे नानासाहेब भक्त, त्यांनी बांधिला श्रीचा मठ, द्रव्य बहुत खर्चिले. श्रीची आज्ञा घेऊन सत्य पादुका स्थापिल्या मठात, या कारणे अक्कलकोटी येत दर्शन घेत समर्थाचे. ते म्हणती काकूबाईसी पादुका स्थापना करावयासी, तुम्ही पाठवा दादाची समागमे आमुच्या. बाई म्हणे तो अज्ञान तशांत शरीरी असमाधान, त्याची काळजी कोण घेणे सत्य सांगा मज लागी. समर्थ वृत्त ऐकोन म्हणती द्यावे पाठवून, बाळ हाय जरी अज्ञ तरी सांभाळू तयासी. समर्थ पुनर्च बाईसी बोलले त्यात तमुचे काय केले, आम्हासी दिसेल जे भले तेच आम्ही करू की. शेवटी मंडळी सांगती दादासी पाठविले केजप्रती. पादुका स्थापना झाल्यावरती दादा आले परतोनी. पुढे सेवेकऱ्यां सांगते यासी मुंबईस पाठविती, ब्रह्मचार्यासी आज्ञा करीती यासी स्थापा गादीवरी.
दादासी करुणी गोसावी मुंबईची गादी चालवावी स्वामी सुताची यास द्यावी कफनी जोळी निशान ब्रह्मचारी दादासी उपदेशिती दिवस निशी गोसावी होऊनी गादीशी चालवावे आपण दादा जरी अज्ञान होता तरी अशा गोष्टी करिता नकार म्हणेची सर्वतांना रुचे चित्ता त्याची या परी ब्रह्मचार्यांनी पाहिली खटपट करुनी शेवटी दादासी मुंबईहुनी अक्कलकोटा पाठविले समर्थ यशा समयी आज्ञा केली भुजंगासी घेऊनी माझ्या पादुकासी मस्तकी ठेव दादाच्या मोर्चेला अनुसत्वरी धरा म्हणती त्यावरी आज्ञेप्रमाणे सेवेकरी करीताती तैसेच श्रीच्या पादुका शिरी पडता उपरती झाली त्याच्या चित्ता हृदय प्रकटला ज्ञान सविता अज्ञान गेले तयाते धन्य गुरूंचे महिमान पादुका स्पर्श करून झाले तत्काळ ब्रह्मज्ञान काय धन्य वर्णावी असो दादाची पाहुणी वृत्ती काकूबाई दचकली चित्ती म्हणे समर्थ दादा प्रति केवळ खचित लाविले ती म्हणे जी समर्थ आपण हे काय करिता दादाची या शरीर ठेवता पादुका काय म्हणून समर्थ बोलले तेची जे बरे वाटेल आमासी तेचे करू या समयासी व्यर्थ बडबड करू नको काकूबाई बोले वचन एकासी गोसावी बनवून टाकीला आपण मारून इतुकीची पुरे झाले एकूण यशा वचनाला समर्थासी क्रोध आला घाला म्हणती बाईला खोड्या माझी सत्वर काकूबाईंनी अकांत करुणी मांडीला अनर्थ नाना अपशब्द बोलत भाळपिटीत स्वहस्ते परिसमर्थे त्या समयी लक्ष तिकडे दिले नाही दादासी बनविले गोसावी कफनी जोळी अर्पिली दुसरे दिवशी दादासी समर्थ पाठविती भिक्षेसी ते पाहुणे काकूबाईसी दुःख झाले अपार समर्थाचे हसू आले अधिक कौतुक मांडिले दादासी जवळ बोलाविले काय सांगिले तयासी अनुसूया तुझी माता तिचं पाशी भिक्षा माग आता अवश्य म्हणून तत्वता जननी जवळी पातला ऐसे बाईने पाहुणे क्रोधविष्ट अंतकरणी म्हणे तुझी हे करणी लोक आपावता कारण एकुणी मातेची युक्ती दादा तिचं प्रती बोलती ऐसिक सुखे तुच्छ गमती माते आजपासून पुत्राचे एकोणी वचन उदास झाले तिचे मन असो दादा गोसावी होऊन स्वामी भजनी रंगले काही दिवस झाल्यावरी मग आले मुंबापुरी स्वामी सुताच्या गादीवरी बसून संस्था चालविली इथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संबंध सदा प्रेमळ भक्त परिसतो अष्टदशोध्याय गोढा श्री रत्सु शुभ भवतु अध्याय 19 श्री गणेशाय नम एकाग्र चित्ते करिता श्रवण तेने होय दिव्य ज्ञान त्या ज्ञाने परमार्थ साधन पंत सुलभ होत असे बोलणे असो हे आता वर्ण पुढे स्वामी चरित्र आत्यांदरे श्रवण करिता सर्वार्थ पाविजे निश्चय प्रसिद्ध आळंदी क्षेत्री नामे नृसिंह सरस्वती जयंती सर्वत्र ख्याती अजरामर राहिली कृष्णा तटाकी क्षेत्रे पवित्र ती देखील त्यांनी समस्त नाना योगाभ्यास बहुत महासाधू देखील करावये हठयोग साधन ऐसी इच्छा बहुत दिनी नाना स्थानी फिरून शोध करीती गुरुचा जपी तपी संन्यासी असंख्य देखले ज्ञान त्यांचे पाहिले कित्येकांचे चरण धरिले परी गेले व्यर्थची एके समयी अक्कलकोटी स्वामी दर्शनाच्या धरुणी पोटी आले नृसिंह सरस्वती महिमाश्रींचा एकोणी सन्मुख पाहुणी तयाला आज्ञा चक्र भेदांतला एक श्लोक सत्वर म्हटला श्रवणी पडला तयाच्या श्लोक एकता तेथीची समाधी लागली त्याची स्मृती न राहिली देहाची ब्रह्मरंध्री प्राणवायू आश्चर्य करीती सकळ जन असो झाल्या काही वेळ समाधी उतरवणी तत्काळ नृसिंह सरस्वती धावल स्वामी पदापुंजावरी मस्तक ठेवले झड करी सदतित झाले अंतरे हर्षपोटी न समावे उठून या करीती स्तुती धन्य धन्य हे यती मूर्ती केवळ परमेश्वर असती रूप घेती मानवाचे स्वामी कृपा आज झाली तेने माझी इच्छा पुरली चिंता सकळ दूर झाली कार्यभाग साधला असो नृसिंह सरस्वती आळंदी क्षेत्री परतोनी येती तेथेची वास्तव्य करीती सिद्धी प्रसन्न जयाला बहुत धर्म कृते केली दूर दूर कीर्ती गेली काही दिवस एके वेळी अक्कलकोटी पातले घेतले स्वामीचे दर्शन उभे राहिले कर जोडून झाले बहुत समाधान गुरुमूर्ती पाहुणी नृसिंह सरस्वतीची समर्थ बोलले त्या समयासी लोकी धन्यता पावलासी वर योषिता पाळोनी तेसे द्यावे सोडून तरीच श्रेष्ठत्व पावसी मनी मग सहजची सुरभुवनी अंती जास्ती सुकावे एकोणी समर्थाची वाणी आश्चर्य वाटले सकला मनी नृसिंह सरस्वती स्वामी असून विपरीत केवी करतील परी अंतरीची कुण येती तत्काळ जाणवणी पाहो लागले अधोवदन शब्द एक न बोलवे असो तेव्हापासून सिद्धी दिदली सोडवणी येऊनी राहिले स्वस्थानी धर्मकृत्य बहु केली यशवंतराव भोसलेकर नामे देव मामलेदार त्यासेही ज्ञान साचार समर्थ कृपेने जहाले वासुदेव फडके ब्राह्मण थोरत यांची प्रसिद्धी सर्वत्र इंग्रजी अंमलात अनिवार्य होऊनी बंड केले ज्याने समर्थाची कृपा होता इच्छित कार्य साधेल तत्वता ऐसे वाटले त्याचे चित्ता दर्शनाते पातला स्वकार्य चिंतोनी अंतरी खड्डक दिदली श्रीच्या करी म्हणे मजवरी कृपा करी तरी खड्डक हाती देतील जाओनी बैसला दूर श्रेणी जाणिले अंतर त्याचे पाहुणी कर्मगुर राजद्रोह मानसी लगबगी उठली स्वारी सत्वरा आली बाहेरी तरवडाचे झाडावरी तलवार दिली टाकोनी कार्य आपण योजिले ते शेवटाचा न जाय आले ऐसे समर्थ दर्शविले म्हणून न दिले खड्डक करी परी तो अभिमानी पुरुष खड्डक घेऊन तैसेचा आला परत स्वस्थानाचा झेंडा उभारीला बंडाचा त्यात त्याची यश न आले सर्व हेतू निष्कळ झाले शेवटी पारिपत्य भोगले कष्ट गेले व्यर्थची असो स्वामींचे भक्त तात्या भोसले विख्यात राहती अक्कलकोटात राजश्रीत सरदार
माया पाश तोडून दृढ झाले स्वामी चरणी भजन पूजन निशिदेनी करिता ते आनंदे. अकस्मात एके दिवशी भयभीत झाले मानसी यमदूत दिसती दृष्टीसी मृत्यू समय पातला. पाहोन या विपरीत परी श्रीचरण धरले झड करी उभा राहिला काळा दुरी नवल परी जाहाले. दीनवदन पाहुनी दृढ घातली मिठी चरणे तात्याकरिती विनवणी मरण माझे चुकवावे. ते पाहुनी श्री समर्थ कृतज्ञासी काय सांगत हा असे माझा भक्त आयुष्य याचे न सरले. पहिलं तो वृषभ दिसत त्याचा आज असे अंत त्याचे नावे त्वा त्वरित स्पर्श या ते करू नको. ऐसे समर्थ बोलले तोची नवल वर्तले तात्काळ वृषभाचे प्राण गेले धरणी पडले कलेवर. जन पाहुणी आश्चर्य करीती धन्यता थोर वर्णी ताती बैलाप्रती दिदली मुक्ती मरण चुकले तात्यांचे. एशा लिहिल्या असंख्य वर्णू जाता वाढेल ग्रंथ हे स्वामीचरित्र सारामृत चरित्र सार मात्र येथे. इथे श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमंत सदा परिसत प्रेमळ भक्त 19वा अध्याय गोड हा. श्री रत्सु शुभ भवतु अध्याय 20. श्री गणेशाय नम. जय जयजी करुणा करा जय जयजी यतीवरा भक्तजन संताप हरा सर्वेश्वरा गुरुराया. वर्णिता समर्थाचे गुण नाना दोष होतील दहन सांगता एकता पान वक्ता श्रोता दोघेही. असो कोणी एके दिवशी इच्छा धरुनी मानसी ग्रहस्थ एक दर्शनासी समर्थाच्या पातल्या करून या श्रीची स्तुती माता ठेविला चरणांवरती तेव्हा समर्थ त्याते वदविती हास्यवदने करुनी. फकीराते देई खाना तेने पुरवितील सर्व कामना पक्वाने करोनी नाना तेतेच भोजन देईजे. ग्रहास्ते आज्ञा म्हणून केली नाना पक्वाने फकीर बोलाविले 5 जण जेऊ घातले तयाते. फकीर तृप्त होऊन जाती उद्दिष्ट उरले पत्रावरती तेव्हा समर्थ आज्ञा पिती ग्रहास्ते सत्वर. शेष अन्न करी ग्रहण तुझे मनोरथ होतील पूर्ण परी त्या ग्रहास्ते मन आशंक झाले तेधवा. म्हणे यवन यती अपवित्र त्यांचे कैसे घेऊ उत्तिष्ट यतीमध्ये पावेन कष्ट कळता स्वजना गोष्ट हे. आला मनी ऐसा विचार तो समर्थास कळला सत्वर म्हणती हा अभाविक नर कल्पना चित्ती याचिया. इतक्या माझी साहजिक कोणी भ्रमिष्ट ग्रहस्थ एक येऊने स्वामी सन्मुख स्वस्थ उभा राहिला. दारिद्र्यग्रस्त झाला म्हणून भ्रमिष्ट फिरे रात्रन दिन द्रव्य मेळावया साधना त्या जवळी नसे परी. त्याचे देखोनी समर्थ म्हणते हे उद्दिष्ट घे त्वरित तो निशंक मनात पात्रावरती बैसला. त्याचे बोलले समर्थ तू मुंबापुरी जाई त्वरित सफल होतील मनोरथ द्रव्य प्राप्ती होईल. स्वामी वचनी भाव धरीला तत्काळ मुंबईला आला उगाच भटको लागला द्रव्य मिळेल म्हणून. प्रभात समय एके दिवशी ग्रस्त निघाला फिरायसी येऊन एका घरापाशी स्वस्त उभा राहिला. तो घरातून एक वृद्ध बाई दार हुडोनी घाई घाई बाहेर येऊन या पाही ग्रस्त पडला दृष्टीसे. तिने बोलाविले त्याला आसनावरी बैसविला 10,000च्या दिदल्या नोटा आणून सत्वर. ग्रहस्थ मनी आनंदला बाईते आशीर्वाद दिदला द्रव्य लाभ होता आला शुद्धीवरी सत्वर. समर्थाचे वचन सत्य ग्रहस्थ आली प्रचिती वारंवार स्तुती करीत श्रोतगात स्वामींचे. इथे श्री स्वामीचरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संबंध सदा एकोत भाविक भक्त 20वा अध्याय गोढा. श्री रत्सु शुभ भवतु अध्याय 21. श्री गणेशाय नम. स्वामीचरित्र सारामृत झाले 20 अध्यायापर्यंत करोनी माझे मुख निमित्त वदले स्वामी राज. आता कळसा अध्याय 21. कृपा करोनी वदवावा हा ग्रंथ संपूर्ण करावा भक्तजना कारणे संपवावा अवतार आता ऐसे मना माझे येता जड देह त्या लागुनी तत्वता गेले स्वस्थानी यतिराज. शके 1800 पूर्ण सत्वर ते बहुधान्य मास चैत्र पक्ष कृष्ण त्रयोदशीस मंगळवार. दिवस गेला 3 प्रहर चतुर्थ प्रहाराचा अवसर चित्ता करून एकाग्र निमग्न झाले निजरूपी. षटचक्राते भेदून ब्रह्मरंधा छेदून आत्मज्योत निघाली पूर्ण हृदयामधून तेधवा. जवळ होते सेवे करी त्यांना दुःख झाले अंतरी शोक करीती नाना परी तो वर्णित न जाय. अक्कलकोटीचे जन समस्त दुःखे करून आक्रंदक तो वृत्तांत वर्णिता ग्रंथ वाढेल समुद्रसा. असो स्वामींच्या अनंत लीला जना सन्मार्ग दाविला उद्धारिले जनमुंडाला तो महिमा कोण वर्णी. कोकणात समुद्र तिली प्रसिद्ध जिल्हा रत्नागिरी पालशेतक रामा मादारी जन्म माझा झालासे. तेथेचे बालपण गेले आता कोपरलीस येणे केले उपशिक्षक पद मिळाले विद्यालयी सांप्रत. वाणी मारवाडी श्रेष्ठ नाम ज्यांचे शंकर शेट त्याशी स्नेह झाला निकट आश्रय दाते ते माझे. त्यांची स्वामीचरणी भक्ती भावार्थे पूजन करीती दिदवा उपजली चिती स्वामीचरित्र श्रवणाची. ते मजला सांगितले मी स्वामी गुणानुवाद गाईले हे स्वामीचरित्र लिहिले अल्पमतीने अत्यल्प. प्रथमा अध्यायी मंगलाचरण कार्य सिद्धार्थ देवता स्तवन आधार स्वामीचरित्रास कोण हेची कथन केलेसे. श्री गुरु कर्दळी गुणातून आले स्वामी रूपे प्रगटले भुवरी प्रख्यात झाले हे कथन द्वितीय अध्यायी. तारावया भक्तजनाला अक्कलकोटी प्रवेश केला तेथीचा महिमा वर्णिला तृतीय अध्यायी निश्चये. स्वामींचा करावया छळ आले 2 संन्यासी खल तेची वृत्त सकल चौथ्या माझी वर्णिले. मल्हारा राव राजा बडोद्यासी त्याने न्यावया स्वामींचे पाठविले कारभारासी पंचव्यात ते कथा. यशवंतराव सरदार त्यासी द्याविला चमत्कार त्याचे वृत्त समग्र 6व्यात वर्णिले. विष्णुबुवा ब्रह्मचारी त्यांची स्वामी चरणांवरी भक्ती चढली कोणे प्रकारे ते 7व्यात सांगितले.
शंकर नामे एक ग्रहस्थ होता ब्रह्मसंबंधी ग्रस्त त्यासी केले दुःखमुक्त आठव्यात ते कथा खर्चोनिया द्रव्य भोवत त्यांनी बांधिला सुंदर मठ ते वर्णन समस्त नवव्यात केलेसे चिदंबर दीक्षितांचे वृत्त वर्णिले दशमा अध्यायात ते एकता पुनित श्रोते होते सत्याची 11वा आणि 12वा तैसाचे अध्याय 13वा बाळाप्पाचा इतिहास बरवा त्या माझी निरूपिला भक्ती मार्ग निरूपण संकलित केले वर्णन तो 14वा अध्याय पूर्ण सत्तारक भाविका बसाप्पा तेली सद्भक्त तो कैसा झाला भाग्यवंत त्याची कथा गोड बहुत 15व्यात वर्णिली हरिभाऊ मराठे ग्रहस्थ कैसे झाले स्वामी भक्त 16-17 त्यात निश्चित वृत्त त्यांचे वर्णिले स्वामी सुताचा कनिष्ठ बंधू त्यासी लागला भजन छंदू जो दादाबुवा प्रसिद्ध 18व्यात वृत्त त्यांचे वासुदेव फडक्यांची गोष्ट आणि तात्यांचे वृत्त वर्णिले 19व्यात सारांश रूपे सत्यपै एका ग्रहस्थ निर्धन त्यासी लागले भाग्य पूर्णतेचे केले वर्णन 20व्यात निर्धारे स्वामी समाधिस्थ झाले 21व्यात वर्णिले ग्रंथ प्रयोजन कवी वृत्त निवेदिले पूर्ण केले स्वामी चरित्र शके 1819 वसंत ऋतू चैत्र मास गुरुवार वद्य त्रयोदशीस पूर्ण केला ग्रंथ हा बळवंत नामे माझा पिता पार्वती माता पतिव्रता वंदोने त्या उभयंता ग्रंथ समाप्त केलासे स्वामींनी दिलेला हा वर जो भावे वाचिल हे चरित्र त्याचे आयु आरोग्य अपार संपत्ती संतती प्राप्त होय त्याची वाढो विमल कीर्ती मुखी वसो सरस्वती भवसागर तरुण अंती मोक्षपद मिळो त्या अंगी सर्वदा विनय वस वृथाभिमान तो नसो सर्व विद्यासागर गवस भक्त श्रेष्ठ लागुनी ज्या कारणे ग्रंथ रचिला जिन्नी प्रसिद्धीस आणिला त्याची रक्षावे दयाळा कृपागणा समर्था स्वामी चरित्र सुंदर उदन त्यातील कुसुमे वेचून सुंदर माळा करून आला घेऊनी विष्णू कवी आपुल्या कंठी तत्काळ घालूनी चरणी ठेविला भाल सदुदित याचा प्रतिपाळ करावा बाळ आपुले इथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संबंध सदा परिसत भाविक भक्त 21वा अध्याय गोढा श्री स्वामी चरणार्पण मस्तु शुभ भवतु इथे श्री स्वामी चरित्र सारामृतम संपूर्णम